सर्व पालकवर्गांना माझा सप्रेम नमस्कार। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेणार आहोत की ॲबॅकस आणि वैदिक मॅथ याचा आपल्या पाल्यावर नेमका कोणता परिणाम होणार आहे। तर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या एका मेंदूचे दोन भाग असतात, उजवा मेंदू आणि डावा मेंदू। बरेच जण उजव्या हाताने काम करतात, मग त्यांचा फक्त म्हणजे आता या आपल्या बॉडीमध्ये क्रॉस कनेक्शन असतं। जर आपण उजव्या हाताने काम करत असू तर आपला डावा मेंदू खूप ऍक्टिव्ह असतो आणि जर आपण डाव्या हाताने काम करत असू तर आपला उजवा मेंदू ऍक्टिव्ह असतो। पण ॲबॅकस शिकताना आपण दोन्ही हातांचा एकाच वेळी उपयोग करत असतो, तर यामध्ये मुलांचे दोन्ही मेंदू बालवयातच ऍक्टिव्ह होण्यास मदत होते। यामुळं मुलांची मेंदूची विकास होतो, मेंदू विकसित होण्यास प्रयत्न होतो आणि जशी आपण शरीर सुदृढ राहण्यासाठी व्यायाम करतो, एक्सरसाइज करतो, तसं मेंदू सुदृढ राहण्यासाठी किंवा मेंदूची एक्सरसाइज म्हणलं, ब्रेन गेम म्हणलं तर ही ॲबॅकस ही आपली ब्रेन गेम आहे। तर या याच्यामध्ये नक्कीच आपल्या पाल्याला खूप जे सर्वच गोष्टीमध्ये सपोज म्हणजे फक्त गणित, ॲबॅकस म्हणजे फक्त गणित आहे असं बऱ्याच पालकांचा समज असतो, पण ते तसं नाहीये। ॲबॅकस हे फक्त गणित नसून गणिताचाच त्याचा उपयोग होतो असं काही नाहीये। एकंदरीत मुलाचा बौद्धिक विकास होतो। सपोज एखादं पान आहे जे त्याला एखादं पान पाठ करायला त्याला 1 तास लागत असेल, 2 तास लागत असेल, तर तेच पान ॲबॅकस किंवा वैदिक मॅथच्या ब्रेन जिम नंतर जर त्या मुलाचा आपण सर्वांगीण विकास बघितला तर तेच तो लवकर कमी वेळात ते करू शकतो। इथे असतं स्पीड आणि अॅक्युरसीचं गणित म्हणजे वैदिक मॅथ आणि ॲबॅकस आहे। एकदा ते गणित व्यवस्थित मुलांना जुळवता आलं की त्या मुलाला नक्कीच सर्वच क्षेत्रात ॲबॅकसचा उपयोग होऊ शकतो। आता दुसरी गोष्ट आहे की वैदिक मॅथ मध्ये काय असतं की जी मुलं ॲबॅकस करू शकत नाही ती वैदिक मॅथ कडे जातात। वैदिक मॅथ हे आहे वयाच्या 12व्या वर्षापासून 18व्या वर्षापर्यंत आपण कोणाचाही वैदिक मॅथ घेऊ शकतो। याच्यामध्ये आपण 1 ते 1000 पर्यंत टेबल शिकवतो, वर्ग 1 ते 100 पर्यंत, 1 ते 999 पर्यंत वर्ग संख्या कशा काढायच्या ते शिकवतो, 1 ते 100 पर्यंत क्यूब म्हणजे घनसंख्या कशा काढायच्या ते शिकवतो। जर आपला मुलगा कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी बसणार असेल तर त्याची जर तयारी त्याला करायची असेल तर बालवयातच तो त्याची तयारी करू शकतो। म्हणजेच तो लवकरात लवकर त्याची डेव्हलपमेंट जर झाली, त्याला त्याच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या, त्याला पाढे अचूक बनवता आले, त्याला गुणाकार भागाकार या क्रिया पटापट करता आल्या, तर नक्कीच स्पर्धा परीक्षेत गणित जे विषयाला जे काही प्राधान्य आहे, समजा एखादी एमपीएससी वगैरे स्पर्धा परीक्षा घेतली तर त्याच्यात 25% किंवा 15% मॅथ्स असतं, तर तो विषय नक्कीच त्याचा क्लिअर होऊ शकतो। अशा प्रकारे वैदिक मॅथ आपल्याला उपयोगी पडू शकतं। वैदिक मॅथ आणि ॲबॅकस हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे, परंतु जी मुलं वैदिक मॅथ म्हणजे जे मुलांना ॲबॅकस करता येत नाही ते वैदिक मॅथ करतात आणि ॲबॅकस आणि वैदिक मॅथ जर दोन्ही केलं असेल तर मुलगा 100% परफेक्ट होणार म्हणजे होणारच। तर अशा प्रकारे आपण आज या छोट्याशा व्हिडिओमधनं ॲबॅकस आणि वैदिक मॅथचं महत्व समजून घेतलं आहे। आपल्याला जर काही म्हणजे शंका असतील तर आपण कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।